पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी पथक नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले। दिनांक 3/5/2024 रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की मूळ मार्गे एक अवैधरित्या कत्तलीकरिता जनावरे कोंबून भरलेला ट्रक CG 245767 हा चंद्रपूरकडे येणार आहे। अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकाने पोलीस स्टेशन मूल हद्दीत रेल्वे गेट जवळ नाकेबंदी केली असता एक ट्रक रेल्वे गेटकडे येताना दिसला। त्यास थांबवण्यास सांगितले असता ट्रक रोडच्या बाजूला थांबला। तितक्या ट्रकमधील 2 इसम अंधाराचा फायदा घेऊन जंगलाकडे पळून गेले। त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही। ट्रक ड्रायव्हरला खाली उतरवून त्यास सखोल विचारपूस केली असता त्याने आपले नाव नईमुद्दीन करीमुद्दीन शेख, वय वर्ष 39, राहणे शांतीनगर, घुग्गुस, तालुका जिल्हा चंद्रपूर असे सांगितले आणि पळून गेलेले इसम हे एक असलम शेख आणि इर्शादुल्ला खान, दोन्ही राहणे मूर्तिजापूर, जिल्हा अकोला असे सांगितले। तसेच सदर जनावरे कूरखेडा घाट, जिल्हा गडचिरोली येथून आणले असून सादिक खान राणे गडचांदूर यांनी आणण्यास सांगितले। सदरची ट्रकची पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रकमध्ये गोवंश जातीचे गाय, बैल, गुरे जातीचे जनावरे निर्दयतेने पाय बांधून कोंबून असल्याचे दिसले। तसेच त्यामध्ये काही जनावरे मृतावस्थेत असल्याचे आढळले। महाराष्ट्रात जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्यास प्रतिबंध असताना सुद्धा सदर जनावरे कत्तलीसाठी ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरून क्रूरतेने निर्दयतेने अवैधरित्या वाहतूक करीत तेलंगणा राज्यात नेत असल्याचे समजले। सदर ट्रकमध्ये एकूण 37 गोवंश जनावरे, त्यामध्ये 4 मृत जनावरे आणि वाहन किंमत एकूण 16,50,000 इतका माल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस घटनास्थळावरून ताब्यात घेऊन आरोपीस पुढील तपासाकरिता पोलीस स्टेशन मूल यांच्या ताब्यात देण्यात आले। तसेच वाहनामधील 33 जिवंत गोवंश जनावरे यांची देखरेख करण्याकरिता प्यार फाउंडेशन, दाताळा रोड, चंद्रपूर येथे जमा करण्यात आले आणि 4 मृत गोवंश जनावरांचा पंचासमक्ष पशुवैद्यकीय अधिकारी चावली चंद्रपूर यांच्याकडून पोस्टमार्टम करून घेण्याचे सूचनापत्र देण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले, पोलीस हवालदार नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोकार ना, पोलीस शिपाई संतोष येलपुलवार, पोलीस शिपाई नितीन रायपुरे चा पोलीस हवालदार दिनेश अराडे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली। गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे, सावली, चंद्रपूर।